विघ्नेश पाटील, फटका चांगला होता. सुरुवात करून देत असताना बंटी जोशी, दोन्ही संघानं एक एक विजय प्रस्थापित केले. आणि आता आपण पाहतोय बोनकोडे विरुद्ध पेठ, ही सुद्धा लढत खूप महत्वाची असेल. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. आज वायू 11 बोनकोडे संघानं पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी दाखवली. आज पेठनं पुन्हा एकदा आपली हुकूमत, दहशत दाखवली. सावध फटका, ड्राईव्ह करताना डाऊन कडे, गुड फिल्डिंग. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघाने एक एक विजयानंतर आपण पाहतोय सेकंड राऊंड. विघ्नेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल वायू 11 बोनकोडेसाठी. ऑन साइडला पूल करतोय. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. काय फटका खेळला बंटीनं. गती चांगली होती. आणि त्यानंतर आपण पाहतोय विघ्नेश पाटीलचा हा चेंडू सहज ठोकलं. टायमिंग, टेक्निक. धावफलक आपण टोटल आतापर्यंत पाहिलं 10 धावा 3 चेंडू नंतर. बंटी जोशी आक्रमक आहे. त्याला थांबवणं थोडं कठीण असतं. मात्र आता बंटी जोशीचा हल्ला बोल. 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके, 10 धावा. विघ्नेश पाटील लाईन पाहिली, बॅकफुटला जाऊन अप्पर कटच्या माध्यमातून आपण पाहतो फटका केला डीप पॉइंटला. बंटी आक्रमक आहे. षटकार चौकाराने तो खेळतोय. विघ्नेश्वर आक्रमण सुरू ठेवले. ऑफ स्टंपला उंची सुद्धा जास्त होती. क्षेत्र खाली असताना तिथे हा फटका खेळला. बंटी जोशी एकूण धावफलक टोटल धावा आपण पाहिल्या 14 धावा आहेत. आरसीसी पेठ वायू 11 बोनकोडे. पुढचा सामना सुद्धा तुम्हाला बिग मॅच पाहायला मिळेल. मुरबी संघाविरुद्ध बामण डोंगरी. विघ्नेश पाटील, गुड स्ट्रोक. अप्रतिम, बेमिसाल. काय फटका खेळला बघा. शरीराचं संतुलन चांगलं होतं. फुटवर्क कमालीचं होतं. आणि लॉंग लेग कडे सो फटका खेळला. रिप्ले आपण पाहू शकता. विघ्नेशचा हा चेंडू समोर शरीरावर आला, त्याला फटका बनवला. ग्रेट स्ट्रोक. दोन षटकार, 2 चौकार, धावफलक टोटल 20. 5 चेंडू मध्ये आज बोनकोडेचा प्रमुख खेळाडू नाहीयेत. 2 खेळाडू या संघामध्ये नाहीत. जितेश राऊत असतील, पार्थ चंद असतील. आज दोन्ही खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये वायू 11 बोनकोडे. बंटीचं आक्रमण सुरू आहे. मात्र त्यानंतर विघ्नेशला माहिती कमबॅक आपल्याला हवाय. हे षटक संघासाठी थोडं घातक राहिलं. 20 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एंड ऑफ द ओव्हर. विघ्नेश 20 धावा, 4 षटकांचा पूर्वार्ध. सुनील स्पोर्ट्स आरसीसी पेठ संघानं मागच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय उत्तरार्धामध्ये खेळत असताना आता बोनकोडे संघाविरुद्ध फर्स्ट बॅट मोहसिन बलोच. ओव्हर नंबर 2. धावा धावफलकावरती टोटल 20. क्षेत्रक्षणामध्ये बदल होत असताना सोहेल शेख पहिल्यांदाच खेळेल. विघ्नेश पाटीलचं पहिलं षटक पाहिलं तर 20 धावा. भांगडी षटक सोहेल शेखसाठी. स्वतः संघ नायक स्ट्रायकर एंडला. ऑन साइडला लॉफ करतोय आणि सोहेलला असे चेंडू दिले तर तो ठेवणार नाहीये. ग्रेट स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेगला हा तडाखा. 6 धावा.
6 धावेनं धावफलक पुढे सरकेल. मोहसिनवर सुद्धा आक्रमणाचा प्रयत्न सूर्य. फुटवर कमालीचं, मनगटामध्ये ताकद, चौफेर फटकेबाजीसाठी टाईत असलेला आपण पाहतोय सोहेल शेख. सुरुवात करून दिली स्वतःच्या डावाची षटकारानं. इथे संघ चांगल्या सुस्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये. 26 धावा. मोहसिन बलोच पुढचा चेंडू. सोहेल शेख सामना करेल. पुन्हा एकदा आक्रमण डीप कडे. नो चान्स. शॉट लाईक दॅट. ब्युटिफुल. आणि हा फटका बघा, कुठेच संधी नव्हती असा फटका, जसा मागचा फटका खेळला. प्रचंड ताकद आहे, प्रचंड गुणवत्ता ठासून भरलेली या खेळाडूमध्ये आणि त्याच शक्ती प्रदर्शन या 2 चेंडूवर. 32 रन्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 32 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट्स आरसीसी पेठ. ओ टॅप करतो, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे पाठलाग होईल. चेंडू अडवण्याचा प्रयत्न नाही. मिसफिल्ड. हा एक चौकार. पॅव्हलियन मध्ये आनंद देणारा क्षण पाहतो. आनंदित पाठीराखे आपण जरूर पाहिलं. आरसीसी पेठ बॅटिंग करत असताना सोहेलचा झंझावत, त्याला साथ देताना तेवढाच विध्वंसकारी खेळतो बंटी जोशी. धावफलक एकूण 36. मोहसिन बलोचवर हे आक्रमण सुरू ठेवलं. 20 धावा आल्यात. कोणतीच संधी मिळत नाही विकेट घेण्याची. पुढचा चेंडू. 6-4. रिव्हर्स अटेम्प्ट. पुन्हा आक्रमक झाला. अपील आहे मात्र नाहीये, पंचांनी फेटाळलंय. कमबॅक करून देत असताना 20 धावा पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धाव मोहसिनचा. 3 चेंडू मध्ये त्यांनी मार खाल्ला, मात्र त्यानंतर आपण पाहतोय धावफलक चांगल्या पद्धतीनं वाटचाल करत असताना 36. 4 चेंडू मध्ये 16 खेळतो सोहेल शेख. आणखीन एक आक्रमण ऑन साइडला. आता सोहेलला रोखणं कठीण आहे, कारण सोहेल एकदा का सेट झाला, चेंडूवर नजर स्थिर झाली तर तो मैदानावर थांबत नाहीये. विघ्नेश्वर केलेलं आक्रमण जेव्हा बंटी होता आणि आता मोहसिनवर हे आक्रमण करतोय सोहेल. जोरदार पलटवार. धावफलक मजबूत आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 42. वायू 11 बोनकोडे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे सुद्धा. सेकंड राऊंड दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. सोहेल शेख. ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करतो. डीप कडे फिल्डर येईल वेगानं. या सिंगल बंटीला हा आपण पाहतोय प्रयत्न होता. तर 2 षटकं संपली. एकूण धावा धावफलकावर टोटल. बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ पोहोचलाय. सुनील स्पोर्ट्स आज आरसीसी पेठ. सुनील स्पोर्ट्स आम्ही चिंचपाडा पाहतो आणि आज ओके काय 43 आहे. आरसीसी पेठ. काही संघांची नावं अगदी आपण पाहिलं तर मॅच होत असतात, मात्र आज सुनील स्पोर्ट्स काही टीम्सचे जे नेम आपण पाहतोय बऱ्यापैकी सारखे असतात. आज श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी कोटेकर बी संघाला पाहिलं. 43. 2 षटकं संपली. पुढच्या दोन्ही संघांना इथून सूचना आहेत. पुढचे दोन्ही संघ बॅटिंग करत असताना आरसीसी पेठ बंटी जोशी 2 षटकार आहेत, 2 चौकार. सोहेल शेख 3 षटकार आहेत सोहेलचे. 6 चेंडू मध्ये 23 खेळताना सुनील स्पोर्ट्स आरसीसी पेठ. मोहन दीक्षित कमबॅक हवाय. 1 षटकामध्ये कमबॅक हवाय वायू 11 बोनकोडेला, कारण 2 षटकामध्ये मार खाल्लाय इथून. कारण सलामीची जोडी ज्या पद्धतीने मैदानावर धावा बनवतोय, आघाडी ची ही जोडी, 2 शिलेदारांची जोडी मैदानावर चांगलं योगदान, ज्यामध्ये बंटी जोशी 6 मध्ये 20. मोहन दीक्षित वेगवान चेंडू, डॉट बॉल. वायू 11 बोनकोडे, मोहन दीक्षित. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अशा पद्धतीने धावसंख्येची सरासरी सुरू राहिली तर कदाचित चांगली धावसंख्या सेट होईल. खुला टाकलाय मोहनकडे.
ती गुणवत्ता आहे बघा. सोहेलला थांबून ठेवतोय. 2 चेंडूवर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा टोटल आतापर्यंत आपण पाहिलं तर 44 आहेत. मोहन दीक्षितचं षटक वायू 11 बोनकोडे संघासाठी. टोटल रन्स 44. ओ खोदून काढला ग्रेट स्ट्रोक. या फटक्यानं खुश केलं पुन्हा एकदा बंटीनं. आक्रमक पवित्र होता आणि त्याच उद्दिष्टानं त्याची पूर्व तयारी होती. स्टँडिंग मोशन फ्रंट फुटला आला. पायावरचा चेंडू खोदून काढला. सहज ठोकला. ग्रेट स्ट्रोक बंटी. टोटल धावफलक बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट्स आरसीसी पेठ 50 रन्स कंप्लीट. आणखीन एक धडाका. उत्तुंग षटकार. आज आपण पाहिलं बंटीला आक्रमक झालं. 8 मध्ये 32 वैयक्तिक, 8 मध्ये 24 सोहेल. खऱ्या अर्थानं गोलंदाजांचा खुर्दा करत असताना $56 नाबाद भागीदारी. मोहन दीक्षित डॉट सिंगल. त्यानंतर सलग 2 षटकार. बंटी जोशी 8 चेंडूमध्ये 32. मोहन दीक्षित 56. पुन्हा एकदा आक्रमण. तोच प्रयत्न होता. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. ऑन साईडला ट्राय करतो फिल्डर रेडी. धावफलक सोहेलला स्ट्राईक मिळेल. बॅटिंग करत असताना आरसीसी पेठ. धावफलक मात्र चांगले. धावफलक बऱ्यापैकी जी वाटचाल सुरू आहे धावफलकावर त्याच उद्दिष्टाने खेळते दोन्ही. बंटी जोशी मैदानावर. सोहेल शेख संघासाठी चांगली सुरुवात करत असताना ही भागीदारी अप्रतिम आहे. नॉट आउट. अजूनही विकेट मिळत नाही हा चिंतेचा विषय. मोहन तो प्रयत्न करतो. मोहननं सुरुवातीचे 2 चेंडू चांगले फेकल्या मात्र त्यानंतर बंटीनं दाखवलेली आक्रमकता. मोहन दीक्षितचा पुढचा चेंडू समोर. आता सोहेल शेख. ओ यस ट्राय करतो डीप कडे. स्फोट आवाज ऐकायला मिळाला. पावेलेन मध्ये काही पाठीराखे. अंपायर सिग्नल. नो बॉल. सोहेल खूप चांगल्या पद्धतीनं आज खेळतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा नेहमी याच अपेक्षा असतात जेव्हा सोहेल खेळत असतो. बंटी जोशी तेवढाच विध्वंसकारी फलंदाज आहे. स्ट्रायकर एंडला बंटी जोशी. टोटल धावफलक 59 59. पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न निश्चित होता मात्र चेंडू जरूर आपण पाहतोय. अंपायर सिग्नल लॉंग स्टॉप कडे. हा चौकार. अंपायर्स बॅटच्या स्वरूपाने या धावा. यस 22. हा चौकार येईल. 22चा चौकार. चेंडू अडवणं थोडं कठीण झालं. बॅकअप रेडी नव्हतं. फलक पुढे सर्कल. टोटल 3 षटकानंतर टोटल धावसंख्या 63.
3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 10 धावफलकावरती 63. चौथं षटक घेऊन गोलंदाज येतोय YU11 बोनकोडे कडून आणि गोलंदाज सागरचंद. कमबॅक होणं महत्वाचे. धावसंख्या खूप चांगली आहे. सागरचंद पहिला चेंडू खोदून काढला. सोहेलनं डीप लॉंग ऑफ कडे. यस, गुड रनिंग. माजिद बलोचनं हा झेल टिपला. विकेट हवी होती आणि बऱ्याच वेळानंतर पहिला गडी बाद झाला बॅटिंग करत असताना. मग आम्ही टॉस साठी प्रतीक्षा करतो. दोन्ही संघ अजूनही उपस्थित नाहीये. बामणडोंगरी उपस्थित आहे, मात्र मुरबी संघाला विनंती करतोय. यस, ऑन दी वे इन्फॉर्मेशन आम्हाला मिळतं. आज ग्रुप बी आहे. टोटल धावफलक आपण धावसंख्या पाहिली तर 63. चांगली धावसंख्या बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट्स RCC पेठ 63. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 5. धावसंख्या मात्र चांगली आहे. 10 मध्ये 33. वैयक्तिक खेळत असताना बंटी जोशी, सिद्धेश कोळे आला. सिद्धेशनं मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली साथ दिली होती जेव्हा संघ थोडा अडचणीमध्ये होता. सागरचंद खुला चेंडू थांबून ठेवला. YU11 बोनकोडे आज सकाळी इच्छापूर्ती वाशीगाव या संघाला त्यांनी पराभूत केलं. शेवटपर्यंत लढत होते. फायनली त्यांना सामना गमवावा लागला. सागरचंद हा चेंडू थांबून ठेवतोय. धाव घेण्याची तयारी नवी मुंबईचा संघ आहे. नवी मुंबईचा बोनकोडे एक आपला पनवेलचा संघ आपण जरूर पाहतोय. दोन्ही संघ अनेक स्पर्धेमध्ये खेळतात. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा 64. बंटी जोशी 10 चेंडू मध्ये 33 खेळतोय. आता चेंडू शिल्लक आहे 3. बंटी जोशी स्ट्रायकर एंडला. विध्वंसकारी आक्रमक फलंदाज. पुन्हा एकदा 64 धावा धावफलकावर. आक्रमण करतो डीप कव्हरला. फिल्डर रेडी. अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. विघ्नेशनं हा झेल टिपलाय. भागीदारी चांगली होती. सोहेल बाद झाल्यानंतर आता मात्र शेवट जो गोड करायचा होता त्यामध्ये गोलंदाजानं कमबॅक करून दिलाय. विघ्नेश, गुड कॅच विघ्नेश. चार चेंडूचा खेळ समाप्त. नवीन फलंदाज गेलाय सिद्धेश बाद. नमित पगडे, यंग टॅलेंट. मागच्या 2-3 वर्षाचा लेखाजोगा पाहिला तर हा सुद्धा RCC पेठ संघाचा प्रमुख फलंदाज आहे. खोलात चेंडू होता. पूर्ण थांबवले. सागरचंदच्या या कठीण गोलंदाजीचा सामना करता आला नाही, कारण प्रत्येक चेंडूमध्ये व्हॅरिएशन होतं. मिश्रित गोलंदाजी होती पूर्णपणे. एकदा गोलंदाजी आवडले असेल तर YU11 बोनकोडेच्या सागरचं कौतुक झालं पाहिजे. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा देत 2 विकेट. गुड बॉलिंग. दबाव आता निर्माण होता. तो दबाव मात्र झुगारून दिला. आपल्याला संघास हितासाठी खेळायचं आणि याच प्रयत्नानं सागरचंदची गोलंदाजी 2 विकेट आणि फक्त केवळ 5 चेंडू मध्ये 2 धावा. 65. टॉस चेंडू लॉफ करतो डीप कडे. शेवट गोड होत असताना हा दणदणीत स्ट्रोक, बिग स्ट्रोक, सुपर स्ट्रोक. 5 चेंडूवर जी मेहनत केली ती मात्र शेवटच्या चेंडूवर पाणी फिरवलं. सिद्धेशच्या या फटक्यानं षटकाराने धावफलक पुढे सरकेल. टोटल धावफलक आपण पाहतोय 71-72 टार्गेट. तर बर्थडे सेलिब्रेशन आपण करतोय. आमचे मुख्य आयोजक किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी आणि रायगड क्रिकेट विश्वातील आपण पाहतोय नेहमी टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावाची नेहमी चर्चा असते ती तेजस्वी म्हात्रे यांचा वाढदिवस आज सुनील स्पोर्ट्स RCC पेठ आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांच्या वतीनं आज आपण पाहतोय तेजस्वी म्हात्रे यांचा बर्थडे सेलिब्रेशन. आज सर्व मंडळी RCC पेठ चे सर्व मित्र परिवार आज त्यांना वाढदिवसाचा
शुभेच्छा देताना गुड्डू जोशी असतील, भूषण गरत असतील, अतुल वास्कर आणि संपूर्ण सुनील स्पोर्ट्स आर सी सी पेठ. तर मध्यरात्रीपासून दीपक सर तेजस्वी म्हात्रे यांचं केक सेलिब्रेशन सुरू आहे. कदाचित आज 50चा टप्पा सहज पार होईल ज्यामध्ये केक सेलिब्रेशन होतील. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी आज पाहतोय. तेजस्वी म्हात्रे यांचा वाढदिवस. पूर्ण फॅमिली, मित्र परिवार, क्रिकेटचा चाहता वर्ग, हितचिंतक आणि ऑल सपोर्टर्स यांच्या वतीनं आज त्यांचा आपण बर्थडे सेलिब्रेशन करतोय. तर मुरबी संघाचे इथे आगमन झाले. यस, वेलकम, सुस्वागतम. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी मध्ये दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर वळणार आहोत. विजयासाठी टार्गेट आहे 72, 72. तर मुरबी आणि बामणडोंगरी हा पुढचा आपण फ्रेश सामना पाहणार आहोत, जो पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. द विनिंग टार्गेट 72. दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर वळणार आहोत आणि ऐकूया आपण पुन्हा एकदा दीपक पाटील सरांना. धन्यवाद. ओव्हर टू संकेत. हॅलो. तर 72 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये. चला स्पीडअप करत राहा प्लीज. तर टॉस केला जाईल बामणडोंगरी आणि मोरबी या दोन संघादरम्यान. मॉन्टी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. पनवेल महानगरपालिकेचे भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मॉन्टी पाटील. वेलकम मॉन्टी, हार्दिक असं स्वागत आहे. मुरबी संघ सुद्धा येताना केक घेऊनच आलेला आहे. आज फक्त 8च संघ खेळवतोय. जर जास्त असेल तर तेवढे केक झाले असते. सगळेजण केक घेऊन येतात, परंतु आज संकष्टी चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीला खरं तर वाढदिवस येणं त्यासाठी मोठे भाग्य लागतात पॉन्टी, नशीब लागतो त्यासाठी. आणि नशीब घेऊनच जन्माला आले तेजस म्हात्रे. म्हणूनच आज काही तुम्ही बोलू शकत नाही. रात गई बात गई विकी. जाऊया मॅचच्या दिशेनं. किंजल स्पोर्ट्स अँड आदर्श ट्रॉफी 2025 भव्य दिव्य असं आयोजन. आज या स्पर्धेचा 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवशी आज आयोजक तेजस म्हात्रे यांचा वाढदिवस. पुनश्च एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी आपण पाहतोय परशुराम साठे आणि माजिद बलोच. मागच्या सामन्याचा हिरो माजिद बलोच. अरबाजचा पहिलाच बॉल. यावेळेस मात्र हलकीशी अपील पाहायला मिळाली होती. डॉट बॉलनं सुरुवात झाली. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अरबाज शेख ठरला होता. 3 फलंदाज त्यानं बाद केलं होतं आणि कमाल बॉलिंग केली होती.
परंतु परशुराम साठे दोन्ही ओपनर चांगले आहेत. रन्स या मैदानामध्ये होऊ शकतात. धावांचा पाठलाग जरी भरभक्कम धावसंख्या उभी केले आरसीसी पेठ संघानं. चेंज ऑफ पेस होता यावेळेस मात्र थोडासा धीम्या गतीने टाकला होता. स्क्वेअर लेगला थोडंसं बीट केलं परंतु चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. सिंगल रन. खातं उघडलं जाईल ते वायू 11 बोनकोडे नवी मुंबई या संघाचं. यानंतर टॉस केला जाईल तो बामणडोंगरी विरुद्ध मुरबी अशी मॅच. सगळ्यांचं लक्ष लागलं या मॅच कडे. परंतु पाहूया माजिद बलोचनं मागच्या मॅच मध्ये 47 धावांची खेळी साकारली होती आणि त्याचमुळे एक स्पेशल इनिंग याही मॅच मध्ये मात्र त्याच्याकडून येणार का याकडे लक्ष लागून राहिलंय. अरबाज शेख तेज तर्रार वेगवान गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह केलाय वाईड स्ट्रॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार 4. फॉर्म तोच आहे अजूनही. पहिल्याच मॅच मध्ये 47 धावांचं योगदान दिलं होतं या खेळाडूनं. इकडे मात्र ऑफस्टंप लाईनवरचा हा चेंडू समोर ड्राईव्ह केला होता. चौकारानं धावसंख्या 5 वर. तेजस मात्रेंचे संपूर्ण कुटुंब, पायल वहिनी, किंजल, आर्या, इवा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. ओ स्वीप साठी गेला होता. अपील पाहायला मिळाली. अपील मात्र फेटाळून दिले. बॉल थर्डमॅनला निघालाय आणि रन्स मिळतील त्या ठिकाणी. आणि या सिटीज लेग बायचा इशारा. बॉल सीमा पार 4. चौकार. चांगला चेंडू होता यावेळेस मात्र अरबाजचा सरळ पायावर आदळल्यानंतर थर्डमॅनकडे रवाना झाला. अपील मध्ये थोडासा वेळ गेला. 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामन बाम दिबाम सहर्ष स्वागत आहे. नऊ धावा धावफलकावर. सरासरी फार मोठी आहे. मारावं लागेल बोनकोडे टीमला. पुढे पुढे येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगला चेंडू डिलिव्हर्ड झाला अरबाज शेख कडून. पण पाहिलं तर वेग सुद्धा होता. थोडासा चेंडू खाली राहिला. अरबाज शेख पुन्हा एकदा सज्ज होईल माजिद साठी. ओ यावर स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप प्रॉपर टायमिंग आहे. बॉलला पाठवली बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पारच्या 6 धावांकरता षटकार. सुपर स्ट्रोक होता यावेळेस मात्र आणि या 6 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. 18ची सरासरी आहे. 3 धावा कमी पडल्यात पहिल्या षटकामध्ये. ते आता मात्र उर्वरित 3 ओव्हर्समध्ये प्रत्येकी एक धाव काढावी लागेल. त्यामुळे सरासरी आता मात्र 19शी जाऊन पोहोचेल. 15 धावा धावफलकावर आणि या मैदानावर स्कोर होतो. खेळपट्टीवर उभं राहिलं की धावा होतात. फलंदाजांचं नंदनवन असणारी खेळपट्टी. स्वर्गीय राजीव गांधी मैदान नवीन पनवेल अदय सर्कलच्या मैदानावर महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करताय. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2025 भव्य दिव्य असं आयोजन. 7वा दिवस या स्पर्धेचा आणि आज ग्रामीणचा एक मोठा पोल तुम्हाला पाहायला मिळतोय. विनिंग टीम मध्ये सुरू असणारा सामना. एका बाजूला आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये वायू 11 बोनकोडे असा सामना. खारघर विरुद्ध नवी मुंबई. 15 धावा झाल्यात. दुसरं षटक घेऊन बंटी जोशी तयार. परशुराम साठे पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरले होते. पहिल्या मॅच मध्ये विघ्नेश पाटीलच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स आले होते. फुल टॉस आहे. लॉफ्ट केल्या बॉलला डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या वरतून षटकार. परशुराम साठेच्या बॅटमधून मात्र यावेळेस 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड नाव.
नेक्स्ट मॅच बामणडोंगरी विरुद्ध मुरबी असा सामना. बामणडोंगरी टीम कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क करा प्लीज. अठरा चेंडू आणि 57 धाबांची गरज आहे. परशुराम साठे सुंदर असा ड्राईव्ह. यावेळेस मात्र नमित त्या ठिकाणी आहेत. उंच उडी मारत बॉलला स्टॉप केलं. सिंगल येईल. आता मात्र समीकरण थोडस बदलत चालले. पहिल्या 2 बॉल मध्ये 7 धावा आल्यात आणि त्याचमुळे आता बरोबर 22 धावा धावफलकावर लागल्यात. 50 धावा दूर आहे 16 बॉल मध्ये. 16 बॉल मध्ये 50 धावा. 7-8 षटकाराच्या मदतीने मात्र हे अंतर कमी करता येईल. चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीने टाकला होता. बंटीचा हा चेंडू ओळखला आणि वाईडिश लॉंग ऑनच्या वरून मारलाय. 6 धावांकरता षटकार. सुपर बॅटिंग फ्रॉम ओपनर्स. माजिद बलोचच्या बॅट मधून मात्र हा षटकार येतोय. आज सुपर डुपर फॉर्म मध्ये आहे माजिद बलोच. पहिल्या मॅच मध्ये 47 धावांची इनिंग साकारली होती या माजिद बलोचनं आणि आता सुद्धा आतापर्यंत आपण बघितलं तर 16 धावांवर पोहोचलाय. 63 धावा दिवसभरामध्ये कुठल्यात. 15 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे आणि या मैदानावरचं कोणतंच लक्ष जे आहे ते विजयाची तुम्हाला खात्री देऊ शकत नाहीये. कारण इकडे कितीही धावा चेस होऊ शकतात. चांगला बॉल. अपील यावेळेस मात्र लाईक बिफोर द विकेटची आणि अपील स्वीकारलं. इकडे मात्र LBW पहिला धक्का लागलाय. माजिद बलोचला मात्र मैदान सोडावं लागेल. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि बंटी जोशीनं मात्र केले शिकार. पहिला धक्का. संदेश गोंधळी इन अन ऍक्शन. PPL मध्ये बेस्ट बॅटर ग्रामीण पोल मधून. चिवतानी बामणडोंगरीनं पहिलं यश मिळवलं PPL मध्ये आणि ज्यामध्ये कमाल केली होती. संदेश गोंधळी असेल, आर्यन नाईक असेल. ओ कल्पेश ठाकूर स्क्वॉड मध्ये दिसत आहेत. आज रविवार आहे. रोहित चौदा बॉल आणि आता गरज आहे ती 44 धावांची. विघ्नेश पाटील तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. ओ लॉफ्ट केलाय बॉल. उंच जास्त गेलाय. स्क्वेअर लेग फिल्डरला संधी आहे. पोहोचलाय आणि झेल टाकलाय. ओ माय गॉड. विघ्नेश पाटीलला जीवनदान. परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट आय थिंक झालाय त्या ठिकाणी. जेल सुटला होता परंतु विघ्नेशला मात्र थांबणं गरजेचं होतं. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. त्यामुळे जेल सुटून सुद्धा मी तर म्हणेन फारसा फायदा झालेला नाहीये. परंतु रेफर करण्यात आले तिसऱ्या पंचांकडे. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. चेक केलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. थोडीशी खात्री करण्यासाठी मात्र निर्णय तिसऱ्या पंचांकडे ढकललाय ग्राउंड अंपायर्सना. चला बॅटर आउट आहे. फलंदाज बाद आहे. दुर्दैव म्हणावं लागेल. विघ्नेश पाटील मागच्या मॅच मध्ये तडाखेबंद खेळी साकारली होती. कारण माजिद बलोच बाद झाल्यानंतर विघ्नेशला मैदानामध्ये राहणं फार गरजेचं होतं. सध्याच्या घडीचा हा युवा आक्रमक स्वरूपाचा फलंदाज ओळखला जातो. थोडस आता मात्र टेन्शन वाढेल. पाठलाग चांगल्या पद्धतीनं सुरू होता परंतु पाठीमागच्या 2 बॉल मध्ये 2 विकेट्स आल्यानंतर दडपण आता मात्र वायू 11 बोनकोडेवर. स्वप्नील डांगे आलाय. 4थ्या क्रमांकावर 29 धावा झाल्यात. आतापर्यंत 13 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे.
स्वरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सुजितजी आल्या मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सुजितजी. विनंती आहे आपल्याला की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर मिथुनजी पाटील साहेब आणि गणेशजी पाटील, मंगेशजी पाटील, अशोकजी पाटील सर्वांना विनंती आहे की आपण मंचावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मंगेशजी पाटील आपण या मंचावर. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे सुहास शेठ गोधडी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांच्या माध्यमातून 2 स्पोर्ट्स सायकलला मला पुरस्कृत करण्यात आल्या. त्या स्पर्धेसाठी त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुहास शेठ. त्याचा कटआउट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. बामणडोंगरी टीम इन अन ऍक्शन. नॉट आउट इज द कॉल. धावा झाल्यात. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 15च्या सरासरीने धावा आल्यात. आता गरज असेल ती 2 ओव्हर्समध्ये 42 धावांची. 42 रिक्वायर्ड. रिमेनिंग 12 असं इक्वेशन. चला टॉस केला जाईल. सुहास शेठ गोंधळी साहेबांना विनंती आहे आपण या टॉस साठी. मुरबी विरुद्ध बामणडोंगरी असा हा सामना पाहायला मिळेल. सुहास शेठ गोंधळी साहेबांच्या उपस्थितीमध्ये सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. जुईली मात्र इज अ कॉल अँड विकी. विकी इथून गायब झालाय. तर नाणेफेकीचा कौल मुरबीनं जिंकलाय आणि निर्णय त्यांचा बाकी आहे. थँक्यू. चला समाधान पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आपण मंचावर या. त्याचप्रमाणे जगन्नाना पाटील मांडा, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. या जगन्नाना आपण मंचावर. चांगला चेंडू होता. फुल लेंथ खोदून काढलाय. त्याला लॉंग ऑन कडे नमित पगडी. त्या ठिकाणी या सिंगल मिळेल. एकदा मोठ्या फटक्यांपासून फक्त वंचित ठेवायचं आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल्स आल्यात आणि त्याचमुळे अंतर आता मात्र 10-40 राहिलंय. 5 ते 6 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये. 10 बॉलमध्ये. शेहबाज शेख सोडून दिला होता. हा चेंडू लेफ्ट केला होता. आउटसाइड ऑफस्टंप निघून गेला विकेट कीपरकडे. व्हाईट बॉलची एक धाव घेण्यापेक्षा खरं तर अटेम्प्ट करणं कधीही चांगलं. कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर व्हाईटची लाईन आहे ती थोडी वाईड आहे अजूनही. चेंज ऑफ पेस होता. धीम्या गतीने टाकला होता शेहबाजनं हा चेंडू. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. डॉट बॉल. हा सामना आता मात्र वायू 11 बोनकोडे पासून थोडासा दूर चाललाय. हलकासा लेग कटर सुद्धा होता. फिंगर रोल करून टाकला होता हा चेंडू. 8 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे आता मात्र जिंकण्यासाठी वायू 11ला. शॉर्ट बॉल होता. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल. कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. मिडविकेट कडे चेंडू येतोय. सिंगलच मिळेल. विघ्नेश पाटीलचा तो रनआउट होता ना, मी तर म्हणेन ती एक निर्णायक विकेट होती. आणि आता थोडेसे रंग भरले असते या मॅच मध्ये कारण ती ताकद त्याच्यामध्ये होती आणि जीवनदान मिळालं होतं खरं तर. आणि त्याच बॉलवर परत बाद व्हावं लागलं त्याला. सामना दूर गेला आता मात्र बोनकोडे पासून. परशुराम साठे जरूर मैदानामध्ये आहेत परंतु फारसा प्रभाव टाकता आलेला नाही आतापर्यंत.
साठे यावेळेस मात्र थोडासा ग्लान्स काढण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट फाईन गेलेला चेंडूची फील्ड केली जाते. एक धाव तर जरूर येईल. अशा पद्धतीनं तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. चांगलं षटक राहिलं शहबाज शेखचं. फक्त 4 धावा आल्या या ओव्हरमध्ये आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. चला स्पीड करा थोडस वेग घ्या. 6:38. पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. अरबाज शेख त्या ठिकाणी होता. जेएलटी प्लाय फलंदाज बाद. टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅचचा मुरबी संघानं. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. मुरबी आपला प्लेइंग 11 रेडी करा आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या. जिशान शेख आलाय. मुरबी विरुद्ध बामणडोंगरी रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील 2 महासत्ता आमने सामने येतात. प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका. सगळ्यात मोठा सामना आजच्या दिवसामधील जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. अब्रार येतोय. अब्रार बलोच. विनीत दळवी दाखल झालाय. आज बामणडोंगरी टी शर्ट सुद्धा लॉन्च करते. आय थिंक किंजल ट्रॉफी मध्ये दरवर्षी पाहायला मिळतंय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. सामना हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना संघ आरसीसी पेठ यावेळेस मात्र अपील पाहायला मिळाली होती. चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. लेग बिफोर द विकेटची अपील नाकारली. 1 रन मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. फारसे मॅच मध्ये काही राहिलेलं नाही. एकतर्फी पहिल्यांदा बॅटिंग करत असताना तगडा स्कोर उभा केला होता आरसीसी पेठ संघानं आणि स्ट्रॉंग बॉलिंग आहे. खरं तर आरसीसी पेठची ओळख आहे बॉलिंग. चेंज ऑफ पेस होता. इकडे मात्र बॉल हवेमध्ये आहे. संधी आहे कव्हर फिल्डरला. चेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. मोहसिन बलोच नवीन फलंदाज. औपचारिकता बाकी आहे मॅच मधली. मुरबी टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका तुम्ही. चला सगळ्यांनी मुरबी संघाला विनंती आहे. आपण चला सीमारेषेलगत चला. शेवटचं आय थिंक एकच बॉल शिल्लक असेल. आणि अशा पद्धतीनं मात्र हा सामना जिंकलाय तो आरसीसी पेठ संघानं. सकाळच्या सत्रामधले 2 सामने जिंकलेत. संध्याकाळी त्यांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल थोडासा काळोखामध्ये, कारण आज बराच उशीर झालाय. त्यामुळं